महापालिका क्षेत्रात संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहणे आवश्यक आहे. पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यापूर्वी बाधित नागरिकांना स्थलांतर करावे व आवश्यक ती यंत्रसामुग्री पूर येण्यापूर्वी तैनात ठेवावी. मनपा प्रशासनाने वीज मंडळ, पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभागाशी समन्वय ठेवावे असे आवाहन देखील केले. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत महापालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार इद्रिस नाईकवाडी, आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, शिल्पा दरेकर, विजय यादव यांच्यासह महावितरण महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्त सत्यम गांधी यांनी आपत्तीपूर्व मनपा क्षेत्रात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अवकाळी पाऊस मान्सून वेळेत आल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असल्याने आयुक्तांनी सांगितलेलं आहे. तर गेल्या काही वर्षात कृष्णा नदीला आलेले महापूर आणि महापालिका क्षेत्रातील नागरी वस्त्यांमध्ये शिरलेले पुराचे पाणी, त्यानंतर करावयाची व्यवस्था याबाबत प्रशासनाने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून काही निकष काढले आहेत. त्यानुसार तयारी केली असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे. प्रशासनाने आपत्ती मित्र ॲप, आपत्ती मित्र कार्यकर्ते, निवारा केंद्र, स्थलांतरित नागरिकांच्या सोयीसुविधा, नालेसफाई याबाबतीत नियोजन करण्यात आलेलं आहे. मागील अनुभव पाहता पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरक्षित किट तयार ठेवण्याची सूचना दिली आहे. सांगली कुपवाड शहर महानगरपालिकेने आज या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन केंद्रात सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे एक बैठक आयोजित केली होती. संभाव्य पूर परिस्थिती निर्माण झाली त्याच्या नियोजनासाठी आयुक्त साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी ही बैठक बोलवली. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला आमदारांना या ठिकाणी बोलवलं. मी स्वतः माझ्यासोबत विधानसभा सदस्य माननीय इद्रिसभाई नाईकवाडी, विधानसभा सदस्य आमदार सुधीरदादा गाडगीळ आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो. सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा या ठिकाणी झाली. महापालिकेची तयारी कशी आहे ती आम्ही आढावा या ठिकाणी घेतला. महापालिकेने एक SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचं पुस्तिका या ठिकाणी प्रकाशन आमच्या हस्ते झाले. ती पुस्तिका आपल्या सर्वांना उपलब्ध आम्ही करून देत आहे, जेणेकरून पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास नदी कृष्णा नदीची पातळी आयर्विन पुलाजवळ आणि कृष्णा घाटला दर 1 फुटाने वाढली तर कुठली कुठली घरं बाधित होतात, कुणा कुणाला कळवावं लागते, कुणा कुणाला स्थलांतरित करावं लागते, ही पूर्ण माहिती त्यात उपलब्ध आहे. महापालिकेने पूर्ण नियोजन केलेलं आहे. 30 फूट पातळीनंतर दर 1 फुटाची पातळी वाढल्यावर कुठली घरं बाधित होतात, त्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख, त्यांचे मोबाईल नंबर हे सुद्धा महापालिकेकडे उपलब्ध आहेत. एक चांगली सिस्टम महानगरपालिकेने मागच्या 19 आणि 21च्या पुरात ड्रोनद्वारे सर्वे करून की पाणी पातळी नदीची वाढल्यावर पाणी कुठेपर्यंत जाते याचा अभ्यास केल्यामुळे त्या अनुभवाचा वापर त्यांनी आता केलेला आहे. 24 साली आलेल्या पुरात त्याचा खूप उपयोग झाला आणि आपण लोकांना वेळेत त्यांच्या घरातून स्थलांतरित करू शकतो. म्हणून लोकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये आणि निश्चिंत राहावं. मात्र प्रशासनाचे आदेश पाळून जर प्रशासन तुम्हाला सांगत असलं की पाणी तुमच्या घरात येऊ शकते, आपण घर सोडा, तर त्यांना आपण सांगायचं नाही नाही मला माहिती आहे, मी असं केलं होतं, मी त्यावेळी असं झालं होतं, तर सांगू नका. ड्रोनद्वारे सगळे अभ्यास केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जे घर सोडायला आम्ही सांगतो त्यावेळेला तुम्ही ते घर सोडावं. तुमची अन्य ठिकाणी व्यवस्था ही महापालिकेने केलेली आहे. त्या व्यवस्थेत सुधार करण्याच्या सूचना आमदारांनी आणि मी दोघांनी महापालिकेला दिलेल्या आहेत आणि आयुक्त साहेबांनी ते मान्य केलेले आहेत. गरज पडल्यात खाजगी ठिकाणी सुद्धा कार्यालयात लोक स्थलांतरित करायचा नियोजन ह्या ठिकाणी महापालिकेने आखलेलं आहे. इरिगेशन खात्याची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की त्यांनी रिअल टाईम डेटा, वरनं पाणी किती सोडलं जाईल, कोयनेतनं किती पाणी येते, कोयना धरणातनं किती येते, येळा नदीतनं किती येते, वारलेतनं किती विसर्ग होतो आणि नदीची पातळी आयर्विन पुलावर आणि कृष्णा घाटला किती राहील याची सुद्धा लाईव्ह रिअल टाईम डेटा ते अनालिसिस करणार आहेत. MSCBची सुद्धा आढावा या ठिकाणी झाला. MSCBने आश्वासन दिलेलं आहे की त्यांनी या ठिकाणी नवीन यंत्रणा बसून महापालिकेने थोडा त्यात खर्च केलेला आहे. अगदी पुराची पातळी 55 फुटापर्यंत जरी गेली तरी शहराचा पाणी पुरवठा खंडित होणार नाही याची देखील व्यवस्था केलेली आहे. स्वच्छतेबाबत सुद्धा सगळे महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. आरोग्याबाबत आपल्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी सर्व व्यवस्था केलेली आहे. एका ठिकाणी पाणी जर राहिलं तर त्या पाण्यात शक्यतो नागरिकांनी जास्त वेळ थांबू नये, त्यातनं रोगराई पसरू शकते. त्या रोगराईवर लागणारे औषधंसुद्धा महापालिकेने त्याचा साठा या ठिकाणी निर्माण केलेला आहे. सगळ्या परीनं महापालिका ह्या ठिकाणी तयारीला लागलेली आहे. काही 2 ठिकाणी
महापालिकेनं काही नियोजन केलं होतं ते दुर्दैवानं वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. पाऊसही लवकर आला. शास्त्री चौकाच्या तर पुढे एक पाईपलाईनचा विषय आहे आणि जो करणार रस्ता आहे त्या ठिकाणी पाईपलाईन शिफ्टिंगमुळे रस्ता उंच करायचा जो काम होतं तो वेळेत होऊ शकलं नाही. याबद्दल निश्चित आम्ही कमी पडलो आहे. जनतेचा आम्ही त्याबद्दल क्षमा मागतो. यावर्षी कदाचित थोडंफार त्या ठिकाणी होईल, पण तेही काम थोडं जरी पाणी थांबलं तरी पाऊस थांबला आणि मध्ये आपल्याला थोडी उघडीक मिळाली त्या काळात तो करायचं आश्वासन महापालिकेच्या प्रशासनाने आपल्याला दिलेलं आहे. एकंदरीत चांगली बैठक झाली. प्रशासन म्हणून सगळे जागरूक आहेत. काल कलेक्टर साहेबांच्या सुद्धा बैठका झाल्या. अलमट्टी धरणाचे भागातले कलेक्टर बेळगावचे आणि विजयपुराचे आणि सांगली आणि कोल्हापूरचे कलेक्टर जिल्हाधिकारी या चारही जिल्हाधिकारी काल बैठक झाली आणि अलमट्टी धरणाची पाण्याची पातळी, आपल्या नदीची पातळी, कोयनेची पातळी, राजापूरची पातळी, हिप्परकीची धरणाची पातळी आणि ह्याच्यामध्ये असणारे बर्गे हे आणि अडथळे हे दूर करण्यासाठी त्यांचं नियोजन चांगलं झालेलं आहे. आज किंवा उद्या महाराष्ट्राचे आणि कर्नाटकाचे मुख्य सचिव हे सुद्धा बैठक घेणार आहे. त्यामुळे येऊ नये आणि आला तर त्याच्यावर सर्व तयारी असावी ह्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण घेतला. ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे सर्व राजकीय पक्ष बाजूला ठेवून आम्ही एकत्रितपणे जनतेच्या सेवेचे सगळेजण राबतोय. निश्चितच जनते निश्चिंत राहावं, मात्र प्रशासनाने वेळोवेळी दिलेले आदेशांचं पालन करावं. महापालिका आता काही ठिकाणी डिजिटल फलक लावणार आहे ज्या ठिकाणी नदीची पातळी, धोका पातळी ही कवळी जाणार आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.